चॅनल बीचा 24वा वर्धापन दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि शुभेच्छांच्या वर्षावात पार पडला. चॅनल बी आणि बी न्यूज म्हणजे कोल्हापूरकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. प्रतिबिंब जनमनाचं हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या चॅनल बीच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुक्रवारी गर्दी केली होती. कोल्हापूरची हक्काची वाहिनी आणि प्रतिबिंब जनमनाचं म्हणून ओळख असलेल्या चॅनल बीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम शुक्रवारी मोठ्या दिमाखात आणि उदंड गर्दीत पार पडला. नष्टे लॉनमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, पर्यावरण, शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक, चॅनल बीच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, सौभाग्यवती वैष्णवी महाडिक, भीमा रिद्धी इन्फोटेनमेंटचे संचालक हरीश गुलाबानी, बी न्यूजचे मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांना भेटून मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. संपादक चारुदत्त जोशी यांनी चॅनल बीची गेल्या 24 वर्षातील वाटचाल, आव्हानं आणि सध्याच्या काळातील पत्रकारितेतील बदलासंबंधी मनोगत व्यक्त केलं. चॅनल बी हे कोल्हापूरचं हक्काचं व्यासपीठ असून संपूर्ण देशात अशा प्रकारे विश्वासार्ह आणि लोकप्रिय बनलेली ही एकमेव स्थानिक वाहिनी असल्याचं चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी नमूद केलं. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चॅनल बी टीमला शुभेच्छा देण्यासाठी रीघ लावली होती. मुख्य कॅमेरामन सुनील ठाणेकर, प्रशांत आयरेकर, रवी कुलकर्णी, बाळासाहेब कोळेकर, प्रमोद वनगुत्ते, दीपक सूर्यवंशी, राहुल जगताप यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचा महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महापौरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चॅनल बीच्या वतीनं महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 10,000 पेन देण्यात आले. पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते पेनांचे बॉक्स महापौरांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शुभेच्छा आणि स्नेह मेळाव्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. आमदार अशोकराव माने, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक चेतन नरके, माजी आमदार जयश्री जाधव, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, दिगंबर गायकवाड, उपनिरीक्षक शेष मोरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, माजी सदस्य अर्जुन आबिटकर, हुपरीचे नगराध्यक्ष मंगलराव माळगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, भाजपचे राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, ॲडव्होकेट मुकुंदराज मोरे पाटील, ॲडव्होकेट चारुलता चव्हाण, माजी महापौर बाजीराव चव्हाण, नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विजयसिंह देसाई, प्रमोद देसाई, अभिजित खतकर, नगरसेविका माधुरी नकाते, दीपा ठाणेकर, नीलांबरी साळोखे, माधुरी वटकर, निलिमा पाटील, रेखा उगवे, वंदना मोहिते, पूजा पोवार, दीपा काटकर, नेहा तेंडुलकर, पल्लवी देसाई, अर्चना कोराणे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, निलेश देसाई, सुभाष रामुगडे, गांधीनगरच्या माजी सरपंच रितू लालवाणी, पंचायत समिती सदस्य रवी मलाणी, रोटरीचे करुणाकर नायक, बी.एस. शिंपुगडे, रमेश खटावकर, भारती नायक, प्रतिमा शिंपुगडे, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चौगले, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, जाणीव फाउंडेशनच्या सुषमा बटकडली, रघुनाथ पाटील, शिक्षक संघटनेचे बाळ डेळेकर, एस.बी. पाटील, युवा शक्तीचे ज्योतिराम जाधव, अशोक भंडारे, डॉक्टर संदीप पाटील, चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, भरत ओसवाल, संपत पाटील, जयेश ओसवाल, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, अवधूत पाटील, मल्हार सेनेचे प्रमुख बबनराव रानगे, बाबूराव बोडके, दत्ता बोडके, आम आदमीचे संदीप देसाई, बाबा महाडिक, सीपीआरचे डॉक्टर गिरीश कांबळे, आरोग्यदूत बंटी सावंत, सह्याद्री हायकर्सचे प्रमोद पाटील, रिक्षा संघटनेचे राजू जाधव, चंद्रकांत भोसले, बाजार समितीचे संचालक शंकर पाटील, सचिव तानाजी दळवी, अनिल लवेकर, राहुल शिंदे, संजय क्षीरसागर, वसंत डावरे, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोरगे, चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर,
शिवसेनेचे राजू यादव, हिंदुत्ववादी कार्यकर्ते अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवानंद स्वामी, सुनील पाटील, शीला माने, भारत धोंगडे, प्रशांत महाडिक, माहिती अधिकारी वृषाली पाटील, अनिल यमकर, अस्मिता पाटील, डॉक्टर अश्विनी माळकर, सावलीचे किशोर देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, जल अभियंता हर्षजित घाटगे, कोल्हापूर जिल्हा इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्यासह सामाजिक, राजकीय, सहकार, क्रीडा, प्रशासकीय, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन चॅनेल बीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, मुख्य संपादक चारुदत्त जोशी, वृत्त संपादक विजय कुंभार, पत्रकार, कॅमेरामन, वृत्त निवेदिका आणि चॅनेल बीच्या परिवारानं या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी व्हिडिओ एडिटर हिफाज बारगीर, मनोज कुलकर्णी, अनिकेत कुलकर्णी, यशोराज पाटील, शेखर पाटील, अरुण जगदाळे, अवधूत अपराध यांच्यासह चॅनेल बीचे तंत्रज्ञ उपस्थित होते.